इयत्ता 10वी गणित 2चं जे तिसरं प्रकरण वर्तुळ आहे त्याचा भाग चालू आहे। गेल्या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळासंदर्भात वर्तुळ कंसासंदर्भात काही गोष्टी अभ्यासलेल्या आहेत। या प्रकरणामध्ये वर्तुळ कंसासंबंधी राहिलेले उर्वरित 2 घटक आणि त्यानंतर प्रमेय असं आपण सुरू करतोय। यामध्ये पहिली गोष्ट आहे एकरूप कंस। जसे एकरूप रेषाखंड म्हणजे काय, जेव्हा 2 रेषाखंडांची लांबी सारखी असते। एकरूप कोन म्हणजे काय, तर 2 कोनांची माप समान असतात। तसे एकरूप कंस म्हणजे काय, तर या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा 2 कंस असतात, उदाहरणार्थ हा PQ आहे आणि हा RS, 2 कंस आहे। आता हे एकरूप कधी होतील, तर समजा याचं माप 60 अंश आहे आणि याचं सुद्धा 60 अंश आहे असं गृहीत धरा। तर हे केंद्रीय कोन आहेत ना, त्यावेळी हे PQ आणि RS यांची माप समान असतील आणि त्यामुळे ते कंस एकरूप असतील। लक्षात आलं का? आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की AB हा जो कंस आहे आणि PQ हा कंस आहे, हे एकमेकांशी तंतोतंत जुळणार नाहीत। लक्षात घ्या, ते एकरूप नाहीत। लक्षात घ्या हा, म्हणजे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच्यात। एक म्हणजे त्यांची माप समान पाहिजे 2 कंसांची, आणि त्रिज्या समान पाहिजे। म्हणजे 2 कंस एकरूप कधी असतात, तर 2 कंसांची माप समान असतात आणि त्यांच्या त्रिज्या समान असतात। लक्षात आलं का? आणि म्हणून या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा 2 कंसांची मापे समान असतील आणि 2 कंसांच्या त्रिज्या समान असतील, आलं लक्षात का, तेव्हा ते 2 कंस एकरूप परस्परांशी असतात। हा झाला पहिला मुद्दा। आलं लक्षात? कंस PQ एकरूप कंस RS असेल, समजलं? किंवा AB एकरूप कंस CD असेल, असं ते। आता पुढचा मुद्दा जो आहे कंसांच्या बेरजेचा गुणधर्म। आता हा जो कंसांच्या बेरजेचा गुणधर्म आहे तो सोपा आहे। आपण रेषाखंडांची बेरीज करतो की नाही, तोच प्रकार आहे। म्हणजे समजा A B आणि मध्ये T काहीतरी बिंदू आहे, एक रेषा आहे, तर आपण काय करतो, AT अधिक TB बरोबर AB असं करतो की नाही, तसंच इथे करायचं आहे, सेम। म्हणजे काय, तर या ठिकाणी समजा आता मला PQR हा एक कंस आहे, तर कसं लिहिणार, तो माप लिहायचे आहेत ना बेरीज करताना। PQR, दुसरा RST, अशी बेरीज करायची आहे समजा, तर त्यांच्यामध्ये कॉमन बिंदू कोणता आहे, PQR आणि RST, यांच्यामध्ये R सामायिक बिंदू आहे ना दोघांमध्ये। त्यावरून या 2 कंसांची बेरीज कशी होते ती पाहूया आपण। आपण असं लिहू शकतो, माप कंस PQR अधिक माप कंस RST। आता ह्यांची बेरीज किती येईल मग, तर PRT होईल कंस। मग ते असं होतं, बरोबर माप कंस PRT असं होतं। PRT हा अख्खा कंस हा PQR अधिक RST एवढा आहे। दुसऱ्या प्रकारे सुद्धा सांगू शकतो आपण, 2 अक्षरांनी सुद्धा कंस वाचू शकतो। त्यामुळे माप कंस PRT बरोबर
माप कंस पी क्यू अधिक माप कंस क्यू आर अधिक माप कंस आर एस अधिक माप कंस एस टी असं म्हणू शकतो. समजतंय? आता समजा आपल्याला क्यू एस टी हा कंस आहे, माप कंस क्यू एस टी काढायचा आहे, तर माप कंस क्यू आर एस अधिक माप कंस एस टी असं लिहू शकतो, किंवा माप कंस क्यू आर अधिक माप कंस आर एस अधिक माप कंस एस टी असं काढू शकतो. लक्षात आलं? आता हे जे कंस आहेत त्यांचे जे संगत केंद्रीय कोण असतील ना, त्यांच्याच मापा एवढं ह्या कंसांचं माप असतं. हा हे आपण पाहिलेलं आहे आणि त्याच्यावर आधारित आपल्याला काही उदाहरणं ती नंतर पाहणार आहोत आपण. हा पाठ लक्षात आला का, की कंसांच्या बेरीज कशी मांडायची एवढाच भाग या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. आता या संदर्भातले कंसांच्या संदर्भातले काही प्रमेय आहेत, आपणाला एक दोन प्रमेय आहेत ती पाहणार आहोत आपण. त्याच्यातलं पहिलं प्रमेय एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप असतात. म्हणजे एकाच वर्तुळात एका किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप कंस असतील, दोन कंस एकरूप असतील तर त्यांच्या संगत जीवा ज्या असतात त्या एकरूप असतात. आता या ठिकाणी काय घेतलंय मी बघा, एसी आणि डी ही दोन जीवा आहेत आणि एपीसी आणि डीक्यूई हे दोन कंस आहेत. हा आणि हे कंस एकरूप आहेत आणि आपल्याला सिद्ध करायचं आहे एसी एकरूप डी. बघा केंद्र डी असलेल्या वर्तुळास कंस एपीसी एकरूप कंस डीक्यूई आहे आणि जीवा एसी एकरूप जीवा डीई हे दाखवायचं आहे आपल्याला. अतिशय सोपं आहे. हा कसं बघा की एबीसी आणि डीबी असे दोन त्रिकोण घेतले आपण, त्याच्यामध्ये एबी एकरूप बीडी ना, कारण एकाच वर्तुळाचे त्रिज्या आहे. त्याचप्रमाणे एबीसी एकरूप डीबीई, कारण हा कोण आणि हा कोण सारखा. तर हे कंस एकरूप ना, एकरूप कंसांचे संगत केंद्रीय कोण एकरूप असतात ना, म्हणून मी त्याला कारण काय दिलं, एकरूप कंसांची व्याख्या असं कारण दिलं. आणि बाजू बीसी एकरूप बी, कारण एकाच वर्तुळाच्या त्या त्रिज्या आहेत. बघा बाजू दोन बाजू कसोटी झाली म्हणून दोन त्रिकोण एकरूप झाले. एबीसी आणि डीबीई हे एकरूप आहेत कारण बाकोबाग कसोटीनुसार. आता दोन त्रिकोण एकरूप आहेत त्याचा अर्थ जीवा एसी एकरूप जीवा डी आहे, कारण एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप असतात. असंच दुसरं एक प्रमेय आहे, पाहूया आपण. दुसरं प्रमेय आहे, एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांचे एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. म्हणजे दोन वर्तुळ एकरूप असतील किंवा एकाच वर्तुळामध्ये काय आहे तर एकरूप जीवा असतील तर कंस एकरूप असतात. अगोदर पाहिलं आपण कंस एकरूप असतील तर जीवा एकरूप असतात. आता एकरूप जीवा असतील तर त्यांचे कंस एकरूप असतात. त्यासाठी आपण काय घेतलं, ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळामध्ये जीवाची पीक्यू आहे ती आर एस ची एकरूप आहे असं घेतलं आपण. आणि आपल्याला सिद्ध काय करायचंय, साध्य काय आपला कंस पीएमक्यू एकरूप कंस आर एन एस हे दाखवायचं आहे आपल्याला. लक्षात आलं? आता हे सुद्धा अगोदरच्याच प्रमेयाप्रमाणे अत्यंत सोपं आहे. त्यासाठी आपण ओपीक्यू आणि ओआरएस हे दोन त्रिकोण घेतले पहिल्यांदा. त्याच्यामध्ये ओपी एकरूप ओआर, ओक्यू एकरूप ओएस आपल्याला माहितीच आहे कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. आणि तिसरी गोष्ट कोणती आहे तर पीक्यू एकरूप रेख आर एस ना, कारण इथे दिलेलं आहे पक्षामध्ये, त्यामुळे तिसरं विधान आलं पक्षाचं. म्हणजे बाजू बाजू बाजू, पहिल्या त्रिकोणाच्या तीन बाजू, दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन बाजूंचे अनुक्रमे एकरूप, म्हणून त्रिकोण ओपीक्यू एकरूप त्रिकोण ओआरएस, कारण एकरूपतेची बाबा कसोटी. आणि मग म्हणून
कोन पीओक्यू एकरूप कोन आरओएस एकरूप त्रिकोणाचे हे संगत कोन असल्यामुळे हा कोन आणि हा कोन कसा झाला एकरूप झाला. आलं लक्षात. आता हे केंद्रीय कोन आहेत आपल्याला माहिती आहे आणि केंद्रीय कोनांचे संगत कंस एकरूप असतात ना. म्हणजे केंद्रीय म्हणजे पीएमक्यू चं माप एवढं असणार आणि आरएनक्यू चं माप ह्या केंद्रीय कोना इतकं असणार. समजा हा 50 असेल तर हा सुद्धा 50 झाला ना. आता आपलं यानुसार मग याचं माप 50 असणार, याचं माप 50च असणार, बरोबर ना. एकरूप कंसांची व्याख्या काय आहे? एकरूप कंस म्हणजे त्यांचे माप समान पाहिजेत आणि त्रिज्या समान पाहिजेत. म्हणून त्रिज्या सुद्धा समान आहेत की नाही पहा. ओपी ओक्यू आणि ओएस ओआर हे सगळ्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. म्हणजे त्रिज्या सुद्धा समान आहेत आणि माप सुद्धा समान आहेत. म्हणून पीएमक्यू एकरूप कंस आरएनएस म्हणजे या दोन कंसांच्या त्रिज्या समान असून त्यांची मापे समान, कारण केंद्रीय कोनांचे संगत कंस आहेत ते. असं आपण कारण शॉर्ट मध्ये दिलेलं आहे. लक्षात आलं. अशी दोन प्रमेय आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. ओके, धन्यवाद.